जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून श्री पोलीस अधीक्षक यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांचं मनापासून कौतुक करतो। या प्रदर्शनीच्या सोबतच पोलीस पाटलांसाठी एक सुंदर हँडबुक तयार करण्यात आलं। त्या पोलीस पाटील मार्गदर्शिकेचंही अधिकृत विमोचन झालं असंही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढचं वर्ष आपण सर्वांनी चर्चेच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून जो संकल्प निश्चित केला, जे लक्ष्य ठरवलं आहे, पुढच्या वर्षामध्ये हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी या नवचैतन्य प्रदर्शनीतून तुम्ही निश्चितपणे चैतन्य घेऊन जाल हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो। असं म्हणतात की पोलीस हा एक आदर्श नागरिक असतो आणि आदर्श नागरिक हा समाजाचं रक्षण करणारा पोलीस असतो। दोघांच्या समन्वयातून महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्हा हा कायदा व सुव्यवस्थेमध्ये अग्रेसर व्हावा, इतरांनी या जिल्ह्यातल्या प्रशासनाचा हेवा करावा, पोलीस विभागाचं कौतुक करावं आणि नागरिकांच्या संदर्भात गौरव उद्गार काढावे असं काम या जिल्ह्यामध्ये व्हावं असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं। एक अतिशय महत्वाचं जबाबदारी तुमच्यावर आहे। आता जिल्हाधिकारी साहेब सांगत होते की पोलीस प्रशासनाचा, पोलिसांचा, प्रशासनाचा एवढंच नव्हे तर साहेब आमचा सुद्धा शेवटचा कान आणि डोळा असलेला जर व्यक्ती कोण असेल तर पोलीस पाटील असतो। साधारणतः एखाद्या गावातली कोणती समस्या आली, कुठे तंटा उद्भवला तर सगळे दोन्ही पक्ष आपापली मत सांगत असतात। त्यामध्ये राजकीय तंटे खूप जास्त असतात आणि जो तो आपली बाजू कशी बरोबर आहे ती सांगत असते। परंतु कधी आपण जेव्हा पोलीस पाटलाचं मत घेतलं, काय बरोबर आहे, काय चूक आहे, कोणाचं बरोबर आहे, तो जेव्हा मत देतो आणि त्या मताला धरून तो पुढचं काम करायला सोपी जाते। आणि म्हणून ही जबाबदारी तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे। या ठिकाणी तुम्हाला समाजाची सेवा करण्याची एक मोठी संधी या निमित्तानं प्राप्त झाली आहे। सोबतच तुम्हाला मान सन्मान सुद्धा गावामध्ये कार्यक्रम असला सरपंचाच्या सोबत पोलीस पाटील हा बाजूला असतोच असतो आणि त्यामुळे या सन्मानाचा हे जे मिळालेली जबाबदारी आहे या जबाबदारीचं आपण उत्तम रीतीने काम कराल याबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। यामध्ये मुलांना सहभागी करत मुलांनाच या अनिष्ट गोष्टींचा कायद्याचं पालन करण्याचा आपण ब्रँड अँबॅसेडर केलेला आहे। साधारणतः ब्रँड अँबॅसेडर करत असताना ती सिने क्षेत्रातली व्यक्ती असावी किंवा खेळाच्या क्षेत्रात क्रीडा क्षेत्रातली असावी असं असते। परंतु जे मुलं आहेत त्यांनी सांगितलेल्या गोष्टी परिणामकारकपणे समाजापुढे येऊ शकते त्या मुलांना तुम्ही ब्रँड अँबॅसेडर करत हा नवचैतन्य अभियान आपण करता।
आणि पोलीस अधीक्षक श्री सुदर्शनजी, ऍडिशनल एसपी जनबंधू व त्यांच्या टीमनी आज इथं लोकजागरणासाठी सर्व जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा संमेलन आयोजित केलं, ज्याला नवचैतन्य नाव दिलं, न्यू बिगिनिंग. आता आपल्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीमध्ये समाजाने सुद्धा सहकार्य करावं. मग ज्यामध्ये साधारणतः तंबाखू असेल, दारू असेल, असं व्यसन, नशामुक्ती, दुसरीकडे वाढणारे अपघात लक्षात घेऊन या संदर्भामध्ये हेल्मेटचा वापर आणि ज्या ठिकाणी गुन्हे घडतात त्या तपासामध्ये मदत करत गुन्हेगाराची माहिती स्वतःहून लोकांनी द्यावी, यासाठी एक विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आज या नवचैतन्य पोलीस पाटील कार्यशाळा व पोलीस महोत्सव 2024चं आयोजन केलं आहे. त्यामध्ये असणाऱ्या पोलिसांच्या हत्याराच्या बद्दलची माहिती दिली आहे, व्यसनमुक्तीच्या संदर्भात माहिती दिली आहे, पोलिसांच्या कार्याच्या बद्दल माहिती दिली आणि यासोबत पोलीस पाटलांना अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या या संदर्भात सुद्धा एक मार्गदर्शक पुस्तिकेचं विमोचन करून देण्यात आलं आहे. ठीक आहे. आजच्या मेन महोत्सवचं नाव आहे नवचैतन्य. त्यावरती मी पण नवीन रुजू झालेले आहे आणि बरेच पोलीस पाटील पण नवीन रुजू झालेले आहे. त्या दिवशी मी पदभार घेतलेला आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत जे अभ्यास केलेला आहे त्यामध्ये असे निष्पन्न झाला की क्राईम का वाढण्यासाठी काय काय कारण असतो. त्यामध्ये मेनली क्राईम छोटा मोठ्या क्राईम मध्ये मेनली दारू के नशेमध्ये घडतात. तो त्यांना कंट्रोल करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी काय करू शकतात. तसेच जो ट्रॅफिक मध्ये फॅटल ऍक्सिडेंट होत असतील त्यामध्ये माझ्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये पण एक अधिकारी 3 कर्मचारी मागच्या वेळी मरण पावलेले आहे. तो त्या अनुषंगाने मी असा एखादा एक्सपेरिमेंट केलेले आहे आणि एक आदेश काढलेला होता की पहिल्यांदा पोलीस डिपार्टमेंट सुधारला पाहिजे, नंतर आम्ही पब्लिक वर कारवाई करू शकता. तो त्या अनुषंगाने आम्ही हे लास्ट 10 दिवसामध्ये 90% पेक्षा सर्व कर्मचारी आणि अधिकारी ज्यावेळी टू व्हीलरवर चालत असताना हेल्मेट घालून चालत, ज्या सवयी लागलेल्या आहेत त्यांचा मी अभिनंदन करतो. तो आता मी हे एक्सपेरिमेंट मध्ये काय शिकलेलं आहे की जो क्राईम कंट्रोल करण्यासाठी फक्त पोलीसचा एकच रोल नाहीये, तो सोसायटी पण त्यामध्ये सहभाग होणार आहे. त्यामध्ये लोकांमध्ये असा एक आयडिया आहे की एक गोष्टी आहे की कभी भी उदाहरण सांगतो मी कि काही बोला कि तू हेल्मेट पहनो, नहीं तो रॉन्ग सिग्नल पे क्यों जा रहा है, तो ऐसा सांगने तो तुरंत उत्तर देता कि तेरा कौन है, तू कौन है, तू क्यों बोल रहा है हमारा. तो कोई भी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल कोई सांगता येत नाही. तो याविषयी मी ऐसे एक्सपेरिमेंटल स्टार्ट करना चाहता हूँ कि मेन विषय है पिढी आहे. जो घरीमध्ये जो युवक असतो त्यांना त्यांच्या वडील आईला बोलू शकता की तुम्ही बाहेर जात असताना तुम्ही हेल्मेट घाला, हे त्यांच्या एकता आहे. तो आजू शेजारी लोक बोलत असताना त्यांना बिलकुल ऐकत नाही, झगडा भांडण करतात. तो जो सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी आम्ही आजच्या दिवशी मेनली स्टुडंट्सला मी ब्रँड अम्बेसडर बनना चाहता हूँ. क्योंकि कारण काय आहे त्यामध्ये, क्योंकि टुडेज चिल्ड्रंस आर फ्यूचर सिटीजन्स है, जो पीएम साहेब बोलता है आणि जो महात्मा गांधीचा जो निर्वचन है, बी द चेंज यू वांट टू सी इन दिस वर्ल्ड, जो भी स्वतः बदलना पाहिजे तो दुनिया को बदलना चाहता है. तो इसी आइडिया को लेके मैंने सोचा कि एक ही टारगेट ग्रुप है हमारा, टुडेज चिल्ड्रन, जो विद्यार्थी है आता जे व्यसनामध्ये असतो, जो ड्रग्स सेवन करतो, नाही तर जे नियमाचे पालन नाही करता, तो त्या लोकांना मी पुढाकार लेण्यासाठी मी आजच्या दिवशी जे नवचैतन्य न्यू बिगिनिंग आजपासून सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सर्व शाळेचे विद्यार्थी, सर्व कॉलेजच्या विद्यार्थीला मैंने सहभाग केलेला आहे. त्यामध्ये सर्वांनी विनंती केला की तुम्ही आमचा ब्रँड अम्बॅसिडर आहे, तुम्ही हे देश भविष्यासाठी और स्वतःच्या भविष्यासाठी तू काय करणार आहे. तो बोलत आहे की नो टू ड्रग, जो शपथ घेतलेला आहे, आज जो फलक लावलेला आहे मागे, तो ज्यामध्ये सर्वांना स्वतः साईन केलेला आहे की मी कायद्याचा समर्थन करतो, कायद्याचं पालन करतो. जे कायदे ट्रॅफिक पालन असतो, नेहमी जे कायदा सुव्यवस्था असतो आणि दारू पिऊ नये और नो टू ड्रग्स, असा जे गोष्टी असे जो क्राइम बनण्यासाठी या कायदा सुव्यवस्था का प्रश्न निर्माण होने का, तो यही लोग को इसमें सहभाग करने के लिए मैं आज का प्रोग्राम शुरुआत किया है. मैं इच्छा करता हूं कि आने वाले टाइम पे
ये थोड़ा तो बूस्ट अप करेंगे तो चंद्रपुर को बदलने के लिए बहुत